काही तांत्रिक अडचणीमुळे एमआरजीएस थोडं वादाच्या भोवऱ्यात त्या ठिकाणी सापडलेलं आहे। मी या लक्षवेधीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय फक्त 2-3 प्रश्न विचारणार आहे। पहिलं, या ठिकाणी ज्याचं अकुशल त्या ठिकाणी पूर्ण निघालं तरी सुद्धा कुशल कामाचं एफपीओ लोड होत नाही, त्याचं कारण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगण्याची गरज आहे। हा पहिला प्रश्न त्या ठिकाणी अकुशल पूर्ण निघालं परंतु कुशल कामाचं एफपीओ त्या ठिकाणी लोड होत नाही आणि सांगितलं जातं केंद्र सरकारचे पैसेच नाही। मी या ठिकाणी ही लक्षवेधीच्या निमित्ताने पहिला प्रश्न विचारणार आहे। साहेब, दुसरा एक अध्यक्ष महोदय, एका गावात जर 20 कामं चालू असतील तर उरलेले कामं कम्प्लिटली त्या ठिकाणी आपण रद्द केलेले आहे। माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये जवळजवळ 2600 विहिरी ज्या मंजूर होत्या त्या पूर्णपणे रद्द झालेल्या आहे। त्या रद्द झालेल्या विहिरी परत तुम्ही त्या ठिकाणी त्याला मंजूर करणार का, हा दुसरा प्रश्न आहे। आणि गायगोठ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय जवळजवळ 6000 गायगोठे रद्द झाले, त्याचं कारण काय? एका गावामध्ये 20 पेक्षा जास्त कामं जर असतील तर उरलेले कामं त्या ठिकाणी तुम्हाला सुरू करता येणार नाही। मग ठरलेला पिरियड दिला आणि ठरलेल्या पिरियड मध्ये ते गायगोठे त्या विहिरी त्या ठिकाणी पूर्ण रद्द झाल्या। आणि म्हणून मी स्पेसिफिक 2च प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारणार आहे का एफपीओच्या बाबतीमध्ये आपण काय निर्णय घेणार आहे आणि ज्या विहिरी आणि गायगोठे त्या ठिकाणी रद्द झाले त्याला परत तुम्ही मंजुरी देणार का, हे 2 प्रश्नाचं उत्तर सन्माननीय मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी द्यावं। धन्यवाद साहेब। आपला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न आहे। जी कामं कुशलचे आपलं म्हणणं आहे एफपीओ होत नाही, ह्यावरती आम्ही सगळी चर्चा केलेली आहे। तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत सगळ्या सभागृहाच्या, आणि जी कामं तुमची रद्द झालेली आहेत ती पुन्हा घेण्यात येत आहेत। त्याचं कारण जो काय शासनाने वर्ण नियम केला होता 20 कामं पूर्ण होईपर्यंत दुसरे करू नका, कारण ते अर्धवट राहत आहेत, ती दिसण्यात येत आहेत, म्हणून करता थोडीशी आम्ही त्याच्यावर चर्चा केली होती। परंतु जी आता कामं पूर्ण होत आलेली आहेत त्याच्यावरचा टॅब आहे तो आम्ही हटवतोय आणि 20च्या पुढेही त्याला बांधतो। काल आम्ही स्वतः अध्यक्ष महोदय आम्ही मंत्री महोदयाशी ही सगळी चर्चा केली, कारण हा महाराष्ट्राने ही दिलेली योजना आहे। 1977 मध्ये आम्ही तिथं सांगितलं, पागे साहेबांनी आणलेली 2005 लाख या देशाने घेतली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा अग्रगण्य आहे। काल त्यांनी महाराष्ट्राची पण प्रशंसा केली की काही ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या चाललेलो आहोत, परंतु ह्या ज्या काही गोष्टींमध्ये आल्यात त्यामुळे जी अडचण निर्माण झाली आहे त्याच्यावरती आम्ही बसून नीट विचार करून त्याच्यावरती मात करतो आणि जी कामं रद्द झालेल्या तुमचं म्हणणं ती परत आम्ही करतो। जीबी रामजीमध्ये ही तुम्हाला प्राधान्य